तुम्हालाही अभ्यासासाठी पहाटे उठणं जमत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तसा माझा टाइम टेबल पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा, पण फक्त 5 मिनिटं झोपू असे म्हणून डायरेक्ट 2 तासांनी जाग यायची आणि कधी उठलोच तर इतकी झोप यायची की झोपेतच वाचायचो, लक्षात राहायचं नाही आणि दिवसभर जांभया यायच्या। टाइम टेबल तयार करून पण अभ्यास होत नसायचा, गिल्टी वाटायचे आणि हे रोजच व्हायचं। पण एक दिवस मी पहाटे उठलं तरच अभ्यास होतो का हे शोधायचं ठरवलं। मी पुढच्या 10 दिवसात एक एक्सपेरिमेंट केला। पहिले 5 दिवस पहाटे आणि नंतरचे 5 दिवस रात्री असा अभ्यास केला आणि यातून 5 गोष्टी माझ्या लक्षात आल्या। 1. अभ्यास कधी चांगला होईल हे आपल्या रेडीनेसवर ठरतं, घड्याळवरती नाही। 2. अभ्यास पहाटे चांगला होतो तर कधी रात्री चांगला होतो। 3. पहाटे अभ्यास करायचा असेल तर रात्री 6 ते 7 तास पूर्ण झोप झालेली पाहिजे। 4. रात्री उशिरा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही थकलेले नसले पाहिजे। 5. कोणी सांगितले म्हणून नाही तर तुमची बॉडी माइंड कोणत्या वेळी रेडी असते यावर पहाटे करायचा की रात्री करायचा हे ठरवलं पाहिजे। मी तेव्हा पूर्ण वेळ फ्री होतो म्हणून मला रात्री अभ्यास करणं जमलं, पण जेव्हा जॉईन झालो तेव्हा मात्र पहाटे अभ्यास केल्याशिवाय पर्याय उरला नाही। कधी अभ्यास पहाटे करायचा की रात्री यासाठी मी एक चेकलिस्ट तयार केली आहे। ही चेकलिस्ट पाहून मला अभ्यासाचा माझा परफेक्ट टाइम कोणता हे ठरवता आलं। हा टाइम ठरवण्यासाठी ही चेकलिस्ट तुम्हालाही हवी असेल तर कमेंट करा, आपण पुढचा व्हिडिओ त्यावर बनवू। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।